नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भूगोल विषयातील घटक आज आपण बघणार आहोत. भूगोल विषयातील भारताचा भूगोल यातील अक्षरवृत्ते या घटकाची आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आजचं लेक्चर केल्यानंतर तुम्हाला अक्षरवृत्तांबद्दल कोणताही क्वेश्चन अडणार नाही. त्यामुळे लेक्चर पूर्ण करा, एंडिंग पर्यंत करा. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, गट ब च्या परीक्षा तसेच सरळ सेवा, पोलीस भरती यांवर अक्षरवृत्तांवर क्वेश्चन येऊन गेलेले आहे. त्याच्यामुळे आजचं लेक्चर करताना आपण खास अक्षरवृत्त समजून घेणार आहोत. आजच्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला अक्षरवृत्तांबद्दल कोणताही डाऊट राहणार नाही याची खात्री मी देतो. चला, अक्षरवृत्त आपण ह्या स्लाइडवर संपूर्ण अक्षरवृत्त म्हणजे काय समजून घेऊ. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. अक्षरवृत्त समजून घेण्यासाठी मी आधी पृथ्वीचा गोल काढतोय. बघा, ही पृथ्वी काढलेली आहे मी, यावर पृथ्वी काढलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अक्षरवृत्त समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वी आणि पृथ्वीवरील वेगवेगळ्या डायरेक्शन माहिती पाहिजे, वेगवेगळ्या दिशा माहिती पाहिजे. बघा, हा जो दिशा आहे, ही जी वरची दिशा आहे, याला उत्तर ध्रुव असे म्हणतात. वरच्या बाजूची जी दिशा आहे तिला उत्तर ध्रुव असं म्हणतात. त्यानंतर खाली जी आहे ते पृथ्वीचं दक्षिण ध्रुव आहे. दक्षिण ध्रुव आहे. तर मला सांगायचं असं आहे मित्रांनो, अक्षरवृत्त म्हणजे काय, तर पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षरवृत्त होय. काय, पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षरवृत्त होय. बघा, मी एक रेष काढतो इथे मध्ये. एक रेष काढली बघा. ही काल्पनिक रेषा आहे. जमिनीवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशी कोणतीही रेषा नाही. ही काल्पनिक रेषा आहे. या काल्पनिक रेषा, मी काय सांगितलं की पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षरवृत्त होय. तर हे तुम्ही अक्षरवृत्त कन्सिडर करा. याला म्हणतात 0 अंशाचे अक्षरवृत्त. याला काय म्हणतात? 0 अंशाचे अक्षरवृत्त. बघा, मी इथं नाव देतो त्याचं. आडवी जी काल्पनिक रेषा आहे, आपण डेफिनेशन मध्ये बघितलं, पृथ्वीच्या आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षरवृत्त होय. तर हे 0 अंशाचं अक्षरवृत्त काढलेलं आहे, जे पृथ्वीला, बघा, हे 0 अंशाचं अक्षरवृत्त काढलं आहे जे पृथ्वीला 2 समान भागात विभागते. एक उत्तर ध्रुव उत्तर भाग आणि एक दक्षिण ध्रुव दक्षिण भाग. अक्षरवृत्त म्हणजे काय? पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा. लक्षात कसं ठेवायचं? ट्रिक थ्रू. अक्षरवृत्त, आडव्या काल्पनिक रेषा. ठीक आहे, ही एक मधली रेषा काढली. हे आहे 0 अंशाचं अक्षरवृत्त. हे 0 अंशाचं अक्षरवृत्त आहे. तुम्ही आता कन्सिडर करा की तुम्हाला अक्षरवृत्ताबद्दल काहीच माहिती नाही, 0% माहिती आहे. इथून आपण सुरुवात करणार आहोत. हे आहे 0 अंशाचे अक्षरवृत्त. हे काय करते? पृथ्वीला 2 समान भागात विभागते. बघा, समान भाग कोणते? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. आणखी बघा, मी पुढे काढतोय. आणखी एक काल्पनिक रेषा काढली मी, बघा, इथं उत्तर ध्रुवात काढली. कुठं काढली? उत्तर ध्रुवात काढली. आता हे 0 अंश होतं, इथं 0 अंश होतं. इथं बघा 23.5 अंश. 23.5 अंश हे तुम्ही असंही लिहू शकता किंवा 23.5 डिग्री अंश असंही लिहू शकता. दोन्हीही बरोबर आहे. 23.5 अंश उत्तर ध्रुवातील जी रेषा आहे, काल्पनिक रेषा आहे, तिला मी म्हणतो कर्कवृत्त. पुन्हा एकदा सगळं समजून सांगणार आहे. एकदा मला डायग्राम कंप्लीट करू द्या. बघा, 23.5 अंश उत्तर ध्रुवावर मी आणखी एक रेषा काढली, जिला मी काय म्हणलं? कर्कवृत्त म्हणलं. बघा, आणखी एक काढतो मी वर उत्तर ध्रुवाकडेच. याचं डायमेन्शन आहे मित्रांनो 66.5 अंश.
अंश, 66.5 डिग्री म्हणा, अंश म्हणा, याला मी म्हणतो आर्टिक वृत्त. आर्टिक वृत्त बघून घ्या. आता मी समजून सांगतो ह्या गोष्टी एकदा. 0° अक्षवृत्त, 0° अक्षवृत्त पृथ्वीला 2 भागात विभागते. जसे की उत्तर व दक्षिण गोलार्ध अशा 2 समान भागात विभागायचं काम कोण करत असेल तर हे 0° अक्षवृत्त करतं. मग या 0° उत्तर दिशेला उत्तरेकडे 23.5° असणारं वृत्त म्हणजे कर्कवृत्त होय. या अक्षवृत्ताच्या 0° अक्षवृत्ताच्या उत्तरेकडे असणारे 23.5° वृत्त म्हणजे कर्कवृत्त होय. तसेच उत्तरेकडे 66.5° असणारे वृत्त म्हणजे आर्टिक वृत्त होय. एकदा सुरुवातीला पोझिशन समजून घ्या तुम्ही, त्यांची पोझिशन कुठे आहे, त्याच्यानंतर प्रत्येक वृत्ताची आपण स्पेसिफिक माहिती बघून घेऊ. ठीक आहे. अक्षवृत्त आणखी एक महत्वाची माहिती सांगतो बघा. अक्षवृत्तालाच 0° अक्षवृत्तालाच विश्ववृत्त म्हणतात. 0° अक्षवृत्ताला विश्ववृत्त असे म्हणतात. आलं लक्षात. हे 0° अक्षवृत्त दुसरं तिसरं काही नसून विश्ववृत्त आहे. बघा मी आता पुढची काल्पनिक रेषा काढतो. ही काल्पनिक रेषा काढली, याला म्हणतात मकर वृत्त. याचं डायमेन्शन आहे बघा, वरच्याचं जसं कर्कवृत्ताचं 23.5 आहे तसं याचं देखील 23.5 डिग्री आहे. याला म्हणतात मकर वृत्त. याला मकर वृत्त असं म्हणतात. पुन्हा दक्षिण दिशेला दक्षिण ध्रुवात 66.5° सॉरी 66.5° आणखी एक काल्पनिक रेषा काढली मी. 66.5° त्याला नाव दिलं. त्याला म्हणतात अंटार्क्टिक वृत्त. अंटार्क्टिक वृत्त म्हणतात. बघा पुन्हा एकदा संपूर्ण माहिती समजून सांगतो. हे आहे अक्षवृत्त, 0° अक्षवृत्त. अशा प्रकारचं कोणतंही वृत्त जमिनीवर पृष्ठभागावर काढलेले नाही. ही एक काल्पनिक रेषा आहे. आपल्याला पृथ्वी व इतर गोष्टी समजण्यासाठी अक्षवृत्तांचा उपयोग काय होतो हे सुद्धा नंतर सांगतो. हे असं 0° अक्षवृत्त काढलेलं आहे जे पृथ्वीला 2 भागात विभागते. एक उत्तर गोलार्ध व दुसरा दक्षिण गोलार्ध या समान भागात विभागते. या 0°च्याच वृत्तास अक्षवृत्तास विश्ववृत्त असे म्हणतात. काय म्हणतात? विश्ववृत्त असे म्हणतात. विश्ववृत्ताच्या उत्तरेला 23.5° कर्कवृत्त असते. विश्ववृत्ताच्या उत्तरेला 23.5° कर्कवृत्त असते. विश्ववृत्ताच्या उत्तरेला 66.5° जे वृत्त असते त्याला आर्टिक वृत्त म्हणतात. पुन्हा विश्ववृत्ताच्या दक्षिणेला 23.5° जे वृत्त असते त्याला मकर वृत्त म्हणतात. विश्ववृत्ताच्या दक्षिणेला 66.5° जे वृत्त असते त्याला अंटार्क्टिक वृत्त म्हणतात. ही वृत्तांची वेगवेगळी पोझिशन आहेत. बघा हे परीक्षेला विचारू शकतात. 23.5° दक्षिण वृत्त म्हणजे कोणते वृत्त तर मकर वृत्त. 23.5° उत्तर वृत्त तर कोणते वृत्त? कर्कवृत्त. असे तुम्हाला हे आर्टिक वृत्तापासून तर अंटार्क्टिक वृत्तापर्यंत यांची पोझिशन माहिती पाहिजे. हे सर्व काय आहेत? अक्षवृत्त आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे काय आहेत? अक्षवृत्ते आहेत. इथं कॉर्नरला लिहून ठेवतो. ही सर्व अक्षवृत्ते आहेत. बघू आता ह्या वृत्तांचा अक्षवृत्तांचा नेमका उपयोग काय होतो तर अक्षवृत्तांचा उपयोग होतो हवामानाचा अंदाज कळतो. आपल्याला काय कळतो? हवामानाचा अंदाज कळतो. पुन्हा सांगतो बघा. आर्टिक वृत्त 66.5° उत्तर ध्रुवाकडे असते. उत्तर ध्रुवाकडे विश्ववृत्तापासून असते. त्यानंतर कर्कवृत्त, अक्षवृत्त ज्यालाच विश्ववृत्त असे म्हणतात.
त्याच्या खाली असते मकर वृत्त आणि नंतर येते अंटार्क्टिक वृत्त. ही बेसिक माहिती आपण पृथ्वीची बघितली. पृथ्वीमध्ये अक्षरवृत्तांची ही माहिती बघितली. बघा आता यातच इथेच सांगतो तुम्हाला आणखी गोष्टी. ओके, आर्टिक वृत्त जे आहे बघा मित्रांनो, एक सेकंड, ठीक आहे, पेन चेंज करतो मी. आर्टिक वृत्त जे आहे ते 8 देशांमधून जाते. किती देश? 8 देश. 8 देशांमधून आर्टिक वृत्त जाते. कोणकोणते देश आहेत हे पुढच्या स्लाइडवर मी सांगणार आहे. एवढंच नाही तर ते देश लक्षात कसे ठेवायचे हे देखील ट्रिक थ्रू सांगणार आहे. त्याच्यानंतर कर्कवृत्त जे आहे हे 17 देश व 3 खंड, 17 देश व 3 खंडातून जाते. कर्कवृत्त जे आहे 17 देश व 3 खंडातून जाते. अक्षरवृत्त जे आहे 13 देश व 3 खंडातून जाते. मकर वृत्त जे आहे 10 देश व 3 खंडातून जाते. अंटार्क्टिक वृत्त हे कोणत्याही देशातून कोणत्याही खंडातून जात नाही. आलं लक्षात? अंटार्क्टिक वृत्त हे कोणत्याही देशातून कोणत्याही खंडातून जात नाही. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात लांब जे वृत्त आहे अक्षरवृत्त आहे. अक्षरवृत्ताची जी लांबी आहे मित्रांनो, अक्षरवृत्ताची लांबी आहे 40,077 किलोमीटर. 40,077 किलोमीटर लांबीचं वृत्त म्हणजे अक्षरवृत्त आहे. त्याची जी लांबी आहे ती 40,077 किलोमीटर आहे. अक्षरवृत्त 0 अंशाचे अक्षरवृत्त म्हणजेच विश्ववृत्त होय. ह्या डिस्क्रिप्टिव्ह बाबी आहेत बघा. उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे सगळे वृत्त लक्षात ठेवा. त्यांची जी डायमेन्शन आहे ती लक्षात ठेवा. याच्याबद्दल आपण स्पेसिफिकली एका स्लाइडवर डिटेलमध्ये पुन्हा माहिती बघणार आहोत. मी त्या तुम्हाला लिहून देणार आहे. ही डायमेन्शन लक्षात ठेवा, ही वृत्त लक्षात ठेवा. दुसरं तिसरं काही नसून अक्षरवृत्त म्हणजे ह्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत आणि त्यांची वेगवेगळी डायमेन्शन ही सगळी अक्षरवृत्त आहे. 0 अंशाचे अक्षरवृत्त विश्ववृत्त, 23.5 अंशाचे उत्तर अक्षरवृत्त कर्कवृत्त, 66.5 अंशाचे उत्तर अक्षरवृत्त आर्टिक वृत्त, 23.5 अंशाचे दक्षिण अक्षरवृत्त मकर वृत्त, 66.5 अंशाचे दक्षिण अक्षरवृत्त अंटार्क्टिक वृत्त. अशा पद्धतीने आपण त्यांची बेसिक माहिती बघितली मित्रांनो. आता 1 बाय 1 त्यांची डिस्क्रिप्टिव्ह बघू. बघा, ह्या स्लाइडवर आपण फक्त अक्षरवृत्त म्हणजे काय त्यांची डिस्क्रिप्टिव्ह बघणार आहोत. मागच्या नोट्सच्या तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा वहीला आपल्या वहीमध्ये नोटबुकमध्ये तुम्ही राईट डाऊन करून घ्या. पेपरच्या आधी ते रिव्हिजन करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला अक्षरवृत्तांबद्दल सांगूया, माहिती सुरू करूया. अक्षरवृत्त, अक्षरवृत्त म्हणजे पृथ्वीवरील, थोडंसं व्यवस्थित लिहितो मित्रांनो. पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा, पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षरवृत्त होय. दुसरं तिसरं काही नाही, जमिनीवर काढलेले नाही आहे, आडव्या काल्पनिक रेषा आहे. लक्षात कसं ठेवायचं? अ बरोबर आ, आ लक्षात ठेवू शकता. अक्षरवृत्त आडव्या काल्पनिक रेषा. याच्यासाठी बघा, अक्षरवृत्तावर जे अंश जोडलेले असतात त्याला म्हणतात अक्षांश. त्याला काय म्हणतात? अक्षांश असं म्हणतात. अक्षांश दुसरं तिसरं काही नसून पृथ्वीवरील बिंदू आहेत. पृथ्वीवरील बिंदू आहेत जे की केंद्रबिंदूशी जोडले तर विश्ववृत्ताशी, पृथ्वीवरील बिंदू जे केंद्रबिंदूशी जोडल्यास, केंद्रबिंदूशी जोडल्यास विश्ववृत्ताशी कोन तयार करतात.
विषुववृत्ताशी कोन तयार करतात त्यांना अक्षांश म्हणतात. अक्षांश म्हणतात. ओके, अक्षवृत्ताचे 3 पॉइंट बघितले आपण. पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आणि अक्षांश म्हणजे काय. आता बघा पुढं, उत्तर ते दक्षिण ध्रुवामध्ये जी अक्षवृत्ते आहेत ती किती आहेत. उत्तर ते दक्षिण ध्रुवादरम्यान असणारी अक्षवृत्ते. दरम्यानची अक्षवृत्ते किती आहेत. 5 आहेत. जी तुम्ही मागे बघितली, मागच्या स्लाइडवर आहे ती बघा. आर्टिक वृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकर वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त ही सगळी 5 वृत्त आहेत. आपण पुन्हा बघू. इथं बघा आर्टिक वृत्त. आर्टिक वृत्ताच्या आधी येतं उत्तर ध्रुव. उत्तर ध्रुवाचं किती आहे. 0 डिग्री, 0 अंशावर आहे ते उत्तर ध्रुव. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात नॉर्थ पोल. त्यानंतर उत्तर ध्रुवानंतर उत्तर ध्रुवाच्या खाली कोणतं वृत्त येतं. आर्टिक वृत्त. आर्टिक वृत्त त्या खाली येतं. आर्टिक वृत्ताचं डायमेन्शन किती आहे. 66.5 अंश उत्तर. 66.5 अंश उत्तर हे त्याचं डायमेन्शन आहे. आर्टिक ध्रुवाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. आर्टिक सर्कल. आर्टिक सर्कल म्हणतात. उत्तर ध्रुव झालं, आर्टिक वृत्त झालं. आर्टिक वृत्तानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण वृत्त बघत आहोत. आर्टिक वृत्तानंतर येतं कर्कवृत्त. कर्कवृत्ताचं डायमेन्शन किती आहे. 23.5 अंश उत्तर. 23.5 अंश उत्तर आहे. त्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतात. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. बघा कर्क राशी आहे. क्रॅब या शब्दापासून क्रॅब त्याचा अर्थ होतो. कर्क राशी आपण म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. इंग्रजीमध्ये त्याचा असा उच्चार आहे. कर्कवृत्त. हे कर्क शब्द हा लॅटिन शब्दातून आलेला आहे, तिकडून घेतलेला आहे. क्रॅब असा त्याचा अर्थ होतो. 23.5 अंश उत्तर अक्षांशावर असणार वृत्त म्हणजे कर्कवृत्त होय. त्यानंतर विषुववृत्त. विषुववृत्त आपल्याला माहिती आहे 0 अंशाचे जे वृत्त असते त्याला काय म्हणतात. विषुववृत्त. 0 अंशाचे वृत्त म्हणजे काय. विषुववृत्त होय. बघा 3 बघितले. विषुववृत्तापर्यंत बघितलं. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, आर्टिक वृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त. पुढच्या स्लाइडवर पुढचा टॉपिक एक्सप्लेन करतो. विषुववृत्तापर्यंत बघितले. विषुववृत्ताच्या खाली असते मकर वृत्त. पहिल्या स्लाइडमध्ये तुम्ही बॅक घेऊन बघू शकता, ज्यात आपण पृथ्वीच्या याच्यात सगळे वृत्त एक्सप्लेन केलेले आहेत. कोणाला ह्या नोट्स तुम्ही लिहून घ्यायच्या. मकर वृत्त 23.5 अंशावर असते. कुठे असते. 23.5 अंशावर. त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. मकर वृत्ताच्या खाली अंटार्क्टिक वृत्त असते. सगळं पहिल्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मी. कोणाला पुन्हा लक्षात आले नसेल तर लेक्चर बॅक घेऊन मागं घेऊन तुम्ही पुन्हा बघू शकता. अंटार्क्टिक वृत्त यांचं पोझिशन वगैरे सगळं सांगितलेलं आहे. 66.5 दक्षिण. 66.5 दक्षिणेला असतं अंटार्क्टिक वृत्त. याला इंग्रजीमध्ये अंटार्क्टिक सर्कल असे म्हणतात. अंटार्क्टिक सर्कल. अशा प्रकारे आपण सगळी वृत्त बघितली. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 7वा मुद्दा, ज्याच्यात आपल्याला अक्षवृत्तांची संख्या किती आहे बघायची आहे. बघा पेपरला विचारू शकतात. अक्षवृत्तांची संख्या.
अक्षरवृत्तांची संख्या कशी काढायची बघा. अक्षरवृत्त मी पुन्हा एकदा सांगतो, इथं एक सर्कल करून आपण बघू. तसं लक्षात येणं थोडंसं अवघड आहे. परत एकदा पृथ्वीचा गोल काढतो मी. बघा, अक्षरवृत्तांची संख्या सांगतो बघा. हे मध्यातून गेलेलं विश्ववृत्त आहे, बरोबर. हे विश्ववृत्त आहे, 0 अंशाचं विश्ववृत्त आहे. तर अक्षरवृत्त ह्या उत्तर गोलार्धात जी असतात ही 90 आहेत. 90 अक्षरवृत्त उत्तर गोलार्धात आहेत, 90 अक्षरवृत्त दक्षिण गोलार्धात आहे, आणि हे 0 अंशाचं एक असं विश्ववृत्त, असं ते एक, म्हणून टोटल एकूण अक्षरवृत्तांची संख्या होते 181. आलं लक्षात. उत्तर गोलार्धात 90, दक्षिण गोलार्धात 90 आणि 0 अंशाचं एक असं 181 संख्या होते त्याची टोटल. मग अक्षरवृत्तांची एकूण संख्या किती, तर 181 मित्रांनो. कशी मी सांगितली, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध आणि 0 अंशाचं एक, तेच आपण इथं लिहिणार आहोत बघा. उत्तर गोलार्धात थोडं वेगळ्या पेनाने लिहितो म्हणजे आणखी अट्रॅक्टिव्ह वाटेल. उत्तर गोलार्ध प्लस दक्षिण गोलार्ध प्लस 0 अंशाचं एक विश्ववृत्त, 0 अंशाचं वृत्त. किती झाली मग संख्या बघा. उत्तर गोलार्धात किती आहेत बघा, आता सांगितले मी. उत्तर गोलार्धात 90 प्लस दक्षिण गोलार्धात 90 प्लस 0 अंशाचं एक, एकूण अक्षरवृत्तांची संख्या आहे 181. लक्षात ठेवायची, अक्षरवृत्तांची संख्या आहे 181. 7वा मुद्दा आपण तो बघितला. त्याच्यानंतर 8व्या मुद्द्यावर येऊ. आठव्या मुद्द्यावर बघा, दोन अक्षरवृत्तांमधील पृथ्वीवरील अंतर, दोन अक्षरवृत्तांमधील पृथ्वीवरील अंतर किती आहेत बघा. दोन अक्षरवृत्तांमधील पृथ्वीवरील जे अंतर आहे ते आहेत 111 किलोमीटर. 111 किलोमीटर. बघा, लक्षात यावर क्वेश्चन विचारू शकतो, पृथ्वीवरील दोन अक्षरवृत्तांमधील अंतर किती आहेत, तर त्याचं उत्तर आहे 111 किलोमीटर. दोन अक्षरवृत्तांमधील पृथ्वीवरील अंतर हे 111 किलोमीटर आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अक्षरवृत्तांचा उपयोग. आता एवढं सगळं आपण स्टडी केलं, पण ह्या अक्षरवृत्तांचा उपयोग होतो काय, नाही तर ते साइन कॉस थिटा यांसारखं व्हायचं. विद्यार्थी संपूर्ण शैक्षणिक कालखंडात साइन कॉस थिटा याचा स्टडी करतात, परंतु नंतर म्हणतात यांचा उपयोग काय, तर त्याचा उपयोग असतो मित्रांनो, एक स्पेसिफिक डाटा हा तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही त्याचा यूज करून उत्तरापर्यंत कसे पोहोचता याच्यासाठी साइन कॉस थिटा असतो. त्याला डाटा इंटरप्रिटेशन किंवा माहिती पृथक्करण म्हणतात. असंच अक्षरवृत्त नुसतं आहे स्टडीला म्हणून नाही, तर याचा नेमका उपयोग काय हे आपण बघणार आहोत. अक्षरवृत्तांचा उपयोग कशासाठी होतो, तर त्याचं उत्तर आहे, अक्षरवृत्तांचा उपयोग आपणास हवामानाचा अंदाज कळतो. अक्षरवृत्तांमुळे आपणास हवामानाचा अंदाज कळतो. अंदाज करतो. हा सगळा अक्षरवृत्तांचा उपयोग आहे मित्रांनो.
आजच्या लेक्चरला आपण खास अक्षरवृत्त बघितली, आर्टिक वृत्त, कर्कवृत्त, शून्य अंशाचे अक्षरवृत्त, मकर वृत्त यांचं बघितलं व छोटीशी 10 टॉपिक देखील आपण एक्सप्लेन केली. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण स्पेसिफिकली एक एक वृत्त टार्गेट करणार आहोत. अक्षरवृत्त झाल्यानंतर विश्ववृत्त, कर्कवृत्त, आर्टिक वृत्त, अंटार्टिक वृत्त यांची 1 बाय 1 माहिती आपण बघणार आहोत. थोडा थोडा कंटेंट आपण घेत आहोत. तुम्हाला जर लेक्चरमधील कंटेंट आवडला असेल तर लेक्चरला लाईक नक्कीच करा. त्यानंतर इथून पुढच्या लेक्चरसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो आहे तो ऑन राहू द्या. त्याच्यामुळे नेक्स्ट लेक्चर अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत ते लेक्चर सर्वात आधी पोहोचेल. तुमच्या फ्रेंडलाही कमेंट करा. मी बऱ्याचदा लेक्चरमध्ये क्वेश्चन विचारत असतो, त्याची आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देत जा. चॅनलचा कंटेंट आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पुढची वृत्त बघणार आहोत, कर्कवृत्त, मकर वृत्त. तोपर्यंत थँक्यू. हॅप्पी रहा, अभ्यास करत राहा.